तर आज पाहतोय आपण दिवाळीच्या फराळांमधला प्रमुख पदार्थ, सर्वांना आवडणारा असाच, तो म्हणजे भाजणीची चकली. तर चकलीची भाजणी व्यवस्थित जर बनली तर चकल्या कशा अशाच काटेरी आणि मस्त नक्षीदार बनून तयार होतात. आणि या रेसिपीनुसार जर भाजणी बनवली तर चकल्या हमखास कुरकुरीत बनतात. तर प्रमाणबद्ध रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घरातली कुठली एखादी वाटी किंवा मग ग्लास तुम्ही सेट करा. आज आपण 1 किलो चकलीची भाजणी करणार आहे. अशी रेग्युलर वाटी जर सेट केली ना की त्याने अगदी परफेक्ट सांगितल्याप्रमाणे जर साहित्य घेतलं तर परफेक्ट 1 किलो भाजणी बनेल. तर इथे तांदूळ घेतले आहेत आपण बघा 4 वाट्या. तांदूळ हा घ्यावा ज्याचा भात हा मोकळा मोकळा शिजला जातो, म्हणजे जुना तांदूळ वापरावा. कुठलाही वापरला तर चालते, फक्त तो जुना असला पाहिजे. याला आपण स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावरती घरातच वाळवून घेतलेला आहे. उन्हात वाळवायची गरज नाही. स्वच्छ धुवून घ्या आणि कॉटनच्या कपड्यावरती पंख्याखाली तुम्ही हे वाळून घेऊ शकता. इकडे लक्ष द्या, 4 वाट्या घेतल्या होत्या आपण तांदूळ, त्याला 2 वाटी लागेल हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण स्वच्छ धुवून आणि सोकून घेतलेली आहे. सर्वच साहित्य स्वच्छ धुवून घ्या आणि सोकून घ्या, नंतरच ते दळायला घ्या. प्रमाण तुम्ही लक्षात घ्या. इथे घेतलेलं आहे आपण 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ. चकलीच्या भाजणीमध्ये डाळी महत्वाचं असतं प्रमाण, आणि डाळी कुठल्या किती प्रमाणात घ्याव्या. तर बघा 1 वाटी सेट करून घेतली, त्याने संपूर्ण मेजरमेंट केलं. 4 वाट्या घेतल्या आपण इथे तांदूळ, 2 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी घेतली मुगाची डाळ आणि अर्धी वाटी घेतली उडदाची डाळ. परफेक्ट प्रमाण आहे. जास्त घ्यायचा तांदूळ, त्याचा अर्ध करायचं हरभऱ्याची डाळ, त्याची अर्धी मुगाची डाळ आणि त्याची अर्धी उडदाची डाळ. आहे ना सोपं? अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी घेतला इथे आपण पोहा इथे बारीक घ्या जाड घ्या कुठलाही घ्या, त्याच वाटीने घ्यायचा 1 वाटी पोहा घातल्याने चकली कुरकुरीत होते. आता इकडे लक्ष द्या, तुम्ही याच्यामध्ये जर मुगाची डाळ वापरत नसाल तर तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा घाला. साबुदाणा घातल्याने चकली कुरकुरीत होते, त्याला एक बाइंडिंग येते. पण आपण याच्यामध्ये मुगाची डाळ वापरलेली आहे तर साबुदाणा घालायची गरज नाही. तर सेम वाटीने अर्धी वाटी आपण आता याच्यामध्ये घालतोय धने, अख्खे धने वापरायचे. हे सर्व साहित्य कच्चच आहे बघा, आपण नंतर भाजणार आहे. आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी इथे आपल्याला घ्यायचं आहे जिरं. आता हे जर तुम्ही चमच्याने मोजून घ्याल तर 4 चमचे घ्या धने आणि 2 चमचे घ्या जिरं. जिरं थोडं कमी घालावं. जिरं जर जास्त झालं तर चकलीचा रंग कळवटला येतो, म्हणजे काळपट चकली बनते. आता याच्यामध्ये घेतले आपण अर्धा चमचा म्हणजेच 10 ते 15 इथे आपण काळी मिरी घेतलेली आहेत आणि घेतलेल्या आहेत 7-8 लवंगा. लवंग आणि काळी मिरी हे तुम्ही चकलीमध्ये जरूर घाला. चकलीची चव अप्रतिम येते बघा. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर असं मेजरमेंट घेतलं की चकली अजिबातही बिघडत नाही, ती अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तर चला आता भाजायची पद्धत सांगते. इथे मी परफेक्ट डिटेल रेसिपी शेअर करत आहे, म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकते, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमची चकली अजिबातही चुकणार नाही. इथे आपण कढईमध्ये आता सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊयात. प्रत्येक साहित्य वेगवेगळं भाजायचं. थोडासा वेळ लागतो पण ते वेगवेगळंच भाजायचं, कारण प्रत्येक साहित्य भाजायला कमी जास्त वेळ लागतो. म्हणून मग एकत्र जर भाजलं तर मग एखादं जळतं एखादं कच्चं राहतं. म्हणून एक एक करून भाजायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं. आणि हे भाजताना याला सोडून नाही जायचं, याला सतत चालवत आपल्याला भाजायचं आहे. चकलीची भाजणी की आपण रोज करत नाही, हो की नाही? मग जेव्हा करतोय दिवाळीच्या सणाला तर तेव्हा मन लावून करा. तर बघू शकता इथे 5 ते 6 मिनिटं झाले आहेत मला, आणि इथे तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेला आहे. तांदूळ व्यवस्थित भाजलाय हे कसं ओळखायचं, तर तो व्यवस्थित असा फुलतो बघा भाजल्यानंतर, आणि त्याचा रंग थोडासा चेंज होतो. इथे तांदूळाचा आपल्याला रंग वगैरे चेंज नाही करायचा आहे. तो असा छान असा फुलला की आता हा आपण काढून घेऊयात. एका मोठ्या पातेल्यामध्ये तुम्ही हा काढून घ्या, कारण आपल्याला सर्व साहित्य थंड सुद्धा करून घ्यायचं आहे. तर चला सेम कढाईमध्ये आता आपण भाजून घेऊयात हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ भाजताना सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजायची, म्हणजे ती व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या जाते. भाजणी ही व्यवस्थित भाजली की मग चकली ही अगदी व्यवस्थित बनते आणि ती खराब होत नाही. जर तुम्ही हे डाळ तांदूळ व्यवस्थित भाजले नाही
तर मग भाजणी तुमची लवकर खराब होईल. आणि ही भाजणी या पद्धतीने जर बनवून ठेवली तर 3 ते 4 महिने सुद्धा ही भाजणी खराब होत नाही किंवा याला जाळं वगैरे लागत नाही. म्हणून व्यवस्थित भाजा. आता हरभऱ्याची डाळ सुद्धा भाजून झाली, काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये आपण उडदा मुगाची डाळ भाजूया. तर उडदा मुगाची डाळ भाजायला सारखाच वेळ लागतो, म्हणून आपण ती एकत्रच भाजत आहे. डाळी भाजल्या की छान असा सुगंध दरवळतो बघा आपल्या किचनमध्ये. आता सेम आता पद्धतीने आपण पोहे भाजून घेऊयात. पोहे अगदी लगेच भाजल्या जातात, बघू शकता. आणि ते भाजले कसं ओळखायचं, ते थोडे असे आकुसतात आणि हातावरती घेतलं की लगेच त्याचा चुरा होतो, बघू शकता. समजायचं पोहे भाजलेले आहेत, काढून घेऊयात. आता आपण इथे धने, जिरं, लवंग आणि मिरे सुद्धा भाजून घेऊयात. हे सर्व साहित्य जर तुम्ही मोठ्या चक्कीमध्ये देत असाल तर तुम्ही याची वेगळी पावडर करून नंतर शेवटी घालू शकता. कारण मग एवढंसं जर असलं तर मोठ्या चक्कीमध्ये मग हे तुमचं वाया जाऊ शकतं, किंवा मग तुम्ही जर घरीच दळत असाल किंवा छोट्या गिरणीवरून दळत असाल तर एकत्र दळलं तरी चालेल. नाहीतर काय करायचं, ह्या डाळी पोहे हे भाजून दळून आणायचं आणि हे जिरं, धने, मिरे, लवंग हे वेगळं आपल्या मिक्सरवरती पावडर केली तरी चालेल. नंतर हे भाजणीमध्ये मिक्स करायचं, हो की नाही. जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं करा. आता हे सर्व साहित्य आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे, नंतरच दळून आणायचं आहे. गरम गरम हे साहित्य दळायला द्यायचं नाही. आता हे थंड करून मी गिरणीवरून दळून आणलंय, बघू शकता. अगदी आपली कणिक असते की नाही त्या पद्धतीने बारीक हे दळून आणायचं. आता ही भाजणी तुम्ही 3 ते 4 महिने सुद्धा स्टोर करू शकता, अजिबातही खराब होत नाही. आणि यापासून बनवलेली चकली तेलकट होत नाही, तेलात विरघळणार नाही. सोबतच ती एवढी खुसखुशीत राहील की संपेपर्यंत मऊ सुद्धा पडणार नाही.